आई आई निले, तू कधी आलास? तू कुठे होतीस? अरे दूध आणि ब्रेड आणायला गेले होते. म्हटलं तू येशील, तुला काहीतरी आल्या आल्या खायला लागेल म्हणून गेले होते खाली. काय झालं? नाही काही नाही. बरं, मी चहा करते, नंतर नाश्त्याचं बघू. तोपर्यंत तू रेस्ट कर. हा, आलेच. गोड आहे ना, एकदम गोड दिसते. स्वाती, आपण ही जी यादी बनवली आहे त्यात काय राहिलेलं नाहीये बघ. नाही तसं काही राहिलेलं नाहीये, पण आपण जेव्हा सामान खरेदी करायला जाऊत ना, तेव्हा समजा एखादी वस्तू महत्वाची वाटली, ती आपल्या गरजेची असं वाटली तर घेऊया ना. अरे वा, म्हणजे मी तर सगळं मार्केटच उचलून आणेन की. भाऊजी, जाऊ दे. नाही तर किरण, ही यादी तयार आहे, आपणच जाऊया ना खरेदीला. हो चालेल. अरे वा, चला, म्हणजे माझ्या डोक्यावरचं ओझं उतरलं. आम्ही फक्त सामान खरेदी करायला जातोय पूजेचं, बाकीचं सगळं तुम्हालाच बघायचंय. स्वाती, तू म्हणत असशील ना तर पूजेच्या दिवशी सगळा स्वयंपाक सुद्धा मी करायला तयार आहे. अरे बाप रे, काही नको, त्याची काही गरज नाहीये. आम्ही दोघी आहोत ना, करू. अरे वा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली का झोप? हो झाली. तुझ्यासाठी चहा आणू? नाही नको, मी नंतर घेते. अगं आणतो ग. खरंच नंतर घेते बाबा. बा, बरं गार्गी, पूजेला कोण कोण येणार आहे ठरलंय ना तुझं? हो, पूर्ण टीम येणार. बरं, काल तुम्ही तिथे गेला होतात शूटिंगला, तिथे काय घडलं नेमकं? काही नाही, ॲज युजल त्या सगळ्या अफवा होत्या. हल्ली एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की लोकांना असं वाटतं खरंच तिथे असं काहीतरी घडतं, पण आम्ही जेव्हा जाऊन पाहिलं तेव्हा असं काहीही घडत नव्हतं. खोटं होतं ते सगळं. असा कुठला तरी व्हिडिओ एकदा येतो इंटरनेटवर आणि तो व्हायरल होतो आणि मग अफवा पसरतात. पण बघू आता, हा एपिसोड टेलिकास्ट झाला की कळेलच आपल्याला काय रिस्पॉन्स येतोय तो. बरं ठीक आहे. मी काय म्हणते, आता कधी आणि कुठे जाणार आहेस शूटिंगला? अजून तरी काही कळलं नाहीये. का ग? नाही नाही, सहजच विचारलं. बाकी कुठेही जाण्याआधी मला त्या मृत्युंजय बंगल्याचं सत्य जगासमोर. गार्गी, तुझ्या हातची कॉफी पिऊन खूप दिवस झाले. करशील आमच्यासाठी? हो ऑफकोर्स करते ना. आणि हो, घरात पूजा आहे तेव्हा तुला मदत करावी लागेल, थोडं सामान आणावं लागेल. आणशील? हो मावशी, ऑफकोर्स आणणार. बरं, निलयला घेऊन जा ना बरोबर. निलयला का? नाही म्हणजे नेहमी तुम्ही सोबत असता ना, ऑफिसमध्ये बाहेर, म्हणून म्हटलं मी. तसं काही नाही. चल आले मी, कॉफी करते. द्या. बस झालं. तू खाणार नाहीयेस? नकोय मला. निलय, स्वतःच खरं करणार आहेस? हा, माझा जर्रा सुद्धा ऐकणार नाहीयेस? काय झालं? नाही रे होत आता माझ्याच्याने. घरातली कामं, बाहेरची कामं, मदतीचा हात नाही. तू घरी नसतोस, एकटीच असते मी, अगदी एकटी पडते रे. तू का माझ्यासाठी सून आणत नाहीयेस? आई, होईल ग सगळं, आणि वेळ आलं की होईल ना. योग्य वेळ? अरे तुझ्या वर्गातली ती प्रिया बघ, लग्न होऊन 2 मुलांची आई सुद्धा झाली. तुझ्या बरोबरीची बाकीची मुलं बघ कुठे आहेत, आणि तुझं काय चाललंय? आई, सकाळी सकाळी नको ना हा विषय, प्लीज. नाही रे नाही.
इतक्यात तुला माझी किंमत कळणारच नाही. मी गेल्यावरच कळेल तुला सगळं. आई जाऊ दे, मी काही बोलतच नाही. काही बोलले तर म्हणशील भांडते म्हणून. जातेच कशी मी. निलय, ह्याला बघ काय होतंय ते. अजिबात चालत नाही, मध्येच चालता चालता बंद पडतो. फरफरी येते नुसती ह्याला पण. झाला बाई चालू एकदा. ते ऑफिस मधला वॉचमन काय सॉलिड निघाला ना? हो ना, आपण सगळे कसले घाबरलेलो त्याला. हो ना, काल गाण्याचा आवाज ऐकल्यावरती मला 2 सेकंद असं वाटलं की आता काहीही होऊ शकतं, पण नशीब काहीच नाही झालं. पण तुला सांगतो आपली गार्गी ना सॉलिडच आहे का. म्हणजे तुला सांगतो काही झालं असतं ना तरी तिने व्यवस्थित हँडल केलं असतं सगळं. हो, ह्या बाबतीत तिचा हात कोणीच नाही धरू शकत. आणि ते काय ते म्हणतात ना वर्क सॅटिस्फॅक्शन, ते काय असतं ना ते म्हणजे हे. म्हणजे बघ ना आता भास आवाज शोला लोकांचं जे काही फीडबॅक येतोय त्यावरनं कळतच आहे ना आपण किती सॉलिड काम करतोय ते. एक्झॅक्टली, अँड ऑल क्रेडिट गोज टू गार्गी. येस, गार्गी आहे ना म्हणून आपला शो एवढा चांगला चाललाय. तुम्ही काम करायला येतं की गप्पा मारायला? अगं पण आम्ही कामाचंच बोलतोय. हो ना, आणि आम्ही बोललो तर काय प्रॉब्लेम आहे. हा, आय न्यू इट. तू हेच विचारणार मला. कसं आहे ना रुचिता, मला प्रॉब्लेम तुमच्याशी नाहीये, तुमच्या ॲटिट्यूडशी. तुमचा म्हणजे? तुमच्या टीमचा. तुम्ही असं वागतं की जसं काही तुम्ही खूप मोठं काम करून आलात आणि गार्गीला आता काहीतरी अवॉर्ड वगैरे मिळणार आहे. ओ, आलं लक्षात. काय आलं लक्षात? जाऊ दे ना, मला आता वाद नाही घालायचा. नाही, बोल ना. काय काय झालं? काय जाऊ दे ना सारा. बरोबरच आहे. आता अंगाशी आलं की तू असंच बोलणार. पण तुमचे सिनियर या नात्याने सांगते, मजा कमी करा आणि कामाकडे लक्ष द्या. नाहीतर मग नंतर बोलता आम्ही तर शूट केलं होतं पण फुटेज डिलीट झालं. अगं पण खरंच ते डिलीट झालं होतं. खोटं बोलू नकोस. असं कसं फुटेज डिलीट होईल? मी सांगते ना, तुमच्याकडे काही फुटेज वगैरे नाहीये आणि म्हणून तुम्ही अशी खोटी स्टोरी बनवली. गार्गी आली नाही वाटतं अजून. काही काम होतं का सर? मला सांगा ना, मी करते. नाही, काम नाहीये काही, पण तिला पर्सनली भेटून अप्रिशिएट करायचं होतं मला. कशासाठी? आपल्या भास आवाजचं फुटेज पाहिलं मी. सर कसं वाटलं? फंटास्टिक, खूपच छान. गार्गीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सतत सत्य काय आहे ते लोकांसमोर मांडता कसं येईल याचाच विचार करत असते ती. आणि जोपर्यंत ते सत्य लोकांसमोर मांडता येत नाही तोपर्यंत तिला चैन पडत नाही. खरंच पत्रकार असावी ना तर अशी. शी इज डुईंग फंटॅस्टिक जॉब. बाय द वे, माझा निरोप द्या तिला. हो सर, नक्की सांगेन. ओके. सारा, ऐकलंस ना? आमचं आणि स्पेशली गार्गीचं काम आवडतंय सगळ्यांना. कामं करा, मला नका शिकवू.
काय रे, काय झालं? फेऱ्या का मारतोय? नाही काही नाही. काल आपल्या जुन्या बिल्डिंग मधले राऊत काका आले होते. कशासाठी? तुझ्यासाठी. माझ्यासाठी? अरे तुझ्यासाठी 4-5 मुलींची स्थळं आणलीत त्यांनी. काही मुलींचे फोटो देऊन गेलेत. एक मुलगी मला खूप आवडली बघ, स्नेहल नाव आहे तिचं. गव्हर्नमेंट बँकेत जॉब करते. तिच्या घरच्यांशी बोलायचं का रे आपण? लग्नाचा विषय काढला की मूग गिळून बसायचं. अरे तुला असं वाटत नाही का की आपण आपल्या आईचंही ऐकावं म्हणून? काय असतं ना निलय, योग्य गोष्ट योग्य वेळेत झालेली बरी असते. निलय, अरे मी तुझ्याशी बोलतेय. आई मी काय म्हणतो, आपण 7-8 दिवसांसाठी कुठे बाहेर जाऊया का फिरायला? बाहेर असं अचानक? हा म्हणजे हवा पलट म्हणून. मला चालेल. सांग कुठे जायचं? कोकणात जाऊया का गावाला? चालेल. बर, तुझं कसं काय ते कळव, म्हणजे मी मामाला सांगते. हं? काय चाललंय? मला भास होत आहेत की वेळ लागलाय. आता हे सगळं आउट ऑफ कंट्रोल होत चाललंय. यावर काहीतरी इलाज शोधायला हवा. भीती वाटते या सगळ्यात आईला माझ्याकडूनच इजा झाली तर. हा रुची, बोल. अगं कुठेस तू? अगं ऑन द वेच आहे, येतेच आहे मी. बोल ना. अगं काही नाही, तुला एक गोष्ट सांगायची होती. बोल. नाही जाऊ दे, तू ये मग बोलते तुझ्याशी. आता एवढा फोन केलायस तर सांग ना काय झालं. अगं संजय सरांनी ना आपण शूट केलेलं फुटेज पाहिलंय. हो? मग काय म्हणाले संजय सर? अगं ते खूप खुश झालेत. ते खूप कौतुक करत होते तुझं. तू खरं सांगतेस रुची? अगं मी कशाला खोटं बोलू? तुला माहितीये काय? जेव्हा संजय सर बोलत होते ना तेव्हा सारा तिथेच उभी होती. लिटरली तिचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. माहितीये तुला? माहितीये नंतर मी आणि सेड्रिकने तिच्याशी खेचली आहे ना. रुची काय आहे? मी किती वेळा सांगितलं, तुम्ही का असं करता ग? अगं ठीक आहे ना, जैसे को तैसा. बरं अजून काय म्हणाले संजय सर? अगं सरांनी ना तुला एक कॉम्प्लिमेंट दिली. ते म्हणालेत की पत्रकार असावी ना तर ती गार्गी सारखी. ती सतत सत्य जगासमोर आणण्याचा विचार करत असते. बरं ते जाऊ दे, तू लवकर ये आणि त्यांना भेट. येस, बस पोहोचते मी. बाय. येस लवकर ये. बाय बाय. अगं कितींदा सांगायचं हात सोडायचं नाही म्हणून. मी कुठे? तूच सोडतेस आहे. आता तूच पळत सुटते माझा हात सोडून. मी मोठे झाले असं आई म्हणते, म्हणून मी एकटे चालू शकते. मी नाही सोडणार तुझा हात. तू कशी बी पळत सुटते. आणि आता चल पटपट, घरी जायला उशीर होतो. आणि उशीर झाला म्हणून तुझी आई मला ओरडेल. चल अगं चल. हा अगं किती वेळा सांगितलं असं नाही करायचं. मला ऍपल हवाय. अगं मग घरी जाऊन खा की. लोक काय म्हणतील? एवढ्या मोठ्या घरची पोर आणि बघा कसं करते. लोक म्हणजे? आता तुला पुन्हा सगळं सांगायचं होय? हो, तूच म्हटलीस ना लोक काय म्हणतील म्हणून. अगं म्हणजे बरं दिसत नाही ते. तुला ऍपलच हवंय ना? हो,
मग एक काम कर, घरी जा आणि आईला सांग. आई खोका भरून आणेल ऍपल, मग खा. आईला नको, मी बाबालाच सांगते. बर, ज्यांना कोणाला सांगायचंय ना त्यांना सांग, पण पुन्हा असं नाही करायचं हा. अगं लोक नावं ठेवतील. आई बाबांनी माझं नाव ठेवलंय ना अवनी, मग लोक कशाला नाव ठेवतील? ए बाई, हे ना तू घरी जाऊन तुझ्या आईला विचार, मला नको विचारू. चल बरं. चल ना मग, तूच टाइमपास करत बसलीयस इकडे. हा, चल चल. अगं चल ना. हे बघावनी, अजिबात मस्ती करायची नाही बरं का, नाहीतर तुझ्या बाई घरी फोन करून मम्माला सांगते आणि मग तुझी मम्मा तुला चांगलंच धपाटा मारेल. किती वेळा सांगू ग तुला, मी मस्ती नाही करत. अगं म्या कुठं काय म्हंटल, तुझी मम्माच बोलत असते म्हणून म्हटलं. तुम्ही सगळे मला म्हणतात ना की किती मस्ती करते म्हणून, असं काहीही नाहीये. टीचर मला शाळेत ना व्हेरी गुड म्हणते. तू विचार टीचरला. तू ये ना टीचरला भेटायला. नाही नाही नको, मी इथंच थांबते, तूच जाऊन ये. ओके बाय. बाय. ओ ताई, तुम्हाला काही हवंय का? नाही. मग तुम्ही आमच्या माग माग काय येता? मी नाही, मी का तुमच्या मागावर असेल ना. मगापासून लक्ष आहे माझं, तुम्ही आमच्या मागावर होतात ना, होय ना? हो, म्हणजे मागावर नाहीये, पण मी अवनीला ओळखते. अवनीला तुम्ही कशा काय ओळखता? या डान्स क्लासला आहे ना ती. मग इकडेच माझी भाची सुद्धा आहे या सेम डान्स क्लास मध्ये. तुमची भाची? काय नाव म्हणाल तिचं? नेहा. अच्छा, नेहा तुमची भाची आहे वय? हो. अहो ती तर आमच्या अवनीची लय खास मैत्रीण आहे बघा. उशीर झाला का तुम्हाला? वय, अहो अवनी तयारी करायला लय वेळ घेते बघा. हो, लहान मुलांचं असंच असतं नाही. तुम्ही खूप लांब राहता का इथून? ते आम्ही, एक मिनिट. हॅलो ताई. वय वय, अहो आताच अवनीला सोडलं. वय वय, येताना आणते की मंडईतून. होय, अच्छा, निघते मी. ओके चला. शिप, प्रत्येक ठिकाणी नेहा नावाची एकतरी मुलगी असते. थँक गॉड. हे हाय. हाय. अगं होतीस कुठे तू? कधीपासून वाट बघतो तुझी. अरे एक जरा काम होतं माझं, येता येता ते कामही करून आले. गार्गी ऐक ना, आज तू ऑफिस मध्ये कॉलर टाईट करून फिरायचा काय? पक्या काय? अगं सॅड्रिक सांगितलं तर संजय सर काय काय बोलत होते तुझ्याविषयी. अरे काय नाही बोलले ते विचार. हा, तारीफ पे तारीफ, तारीफ पे तारीफ. हो हो हो, मला सगळं माहितीये. रुचीचा फोन आला होता मला येताना. हाय. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. अरे पण फक्त मला का कॉंग्रॅच्युलेट करतोयस? या सगळ्यांना पण कर. टीम वर्क आहे ना. आणि मी काय म्हणते, आज आपण पार्टी करूया आणि ती पार्टी माझ्याकडून. ओके? एक नंबर ना भाई, आपण तर केव्हा पण रेडी. डन. गार्गी हे बघ, या सगळ्यात टाइमपास करण्यापेक्षा तू कामात लक्ष दे. आणि हे सेड्रिक, अरे झाला एडिट एपिसोड? नाही ना?
मग बघ जरा लक्ष दे. हा बघतो. दादा, आपण ते नवीन लोकेशन बद्दल केव्हा डिस्कस करणार आहोत? अरे हो, आधी गार्गीला शॉर्टलिस्ट तर करू दे लोकेशन. निलय, पण एक मिनिट. हॅलो हॅलो. घाबरला